So once again, a very warm good afternoon and welcome for one that is the React Full Stack Internship Program. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण हे बघितलं होतं की कशा प्रकारे आपण बॅकग्राऊंड अप्लाय करू शकतो, राईट? अँड फॉर दोज बॅकग्राऊंड फंक्शनॅलिटीज वी हॅव क्रिएटेड सम वेब ऍप्लिकेशन ऑल्सो, राईट? सो काही आपण वेब ऍप्लिकेशन पण क्रिएट केली होती. सो लेट्स ओपन युअर बॅच अँड लेट्स गो टू द मिनी प्रोजेक्ट, जिथे आपण एक ब्लॉगचं लॉग इन पेज क्रिएट केलं होतं, राईट? Yes or no? We have created a blog login page. So just I'll open this one with live server. Now the thing is, like this was the application which we have just finalized, right? But आता या application मध्ये background आपण apply केलेलं. And that was the next part which we are going to sorry, background apply करायचं होतं, जे आपण ऑलरेडी background शिकलो होतो. तर backgroundचे किती प्रॉपर्टीज आहे टोटल? Background image, background color, background position, बॅकग्राऊंड अटॅक जे आपण शिकलो नाही पण ज्ञानेश्वरनी सांगितली. व्हेरी गुड. अजून बॅकग्राऊंड रिपीट. व्हेरी गुड. अजून बॅकग्राऊंड साईज आणि बॅकग्राऊंड स्वतः. किती टोटल? 7 प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे मिनिमम. सो इथे आता आपण ती बॅकग्राऊंड इमेज ऍड करूया. सो फॉर दॅट आय विल सर्च फॉर इमेज लाईक बॅकग्राऊंड इमेज ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. Okay. So we can just choose one of the image. So just I will make a tab and I will say open the image in image. And ही आपली image आहे. And I think so it will look pretty awesome. Right? So चला या image ला save करूया. And for this we will go to the block project. Inside this block project, just I will go to I will create one folder called as images. काय यूज केला आपण? Just I will say bg image. Let's say. Now, the next step. The next step is to set a background image. आता मी तुम्हाला नेटफ्लिक्सची वेबसाईट सांगितलेली. आता मी तुम्हाला नेटफ्लिक्सची वेबसाईट सांगितली. त्यामध्ये मी काय बोललो तुम्हाला, बॅकग्राऊंड नेटफ्लिक्सचं कसं आहे? इमेज आहे का ती? बॅकग्राऊंडला एक इमेज? नो, इट वर्क्स ऑन पोझिशन फॅक्टर. कशावर वर्क होते? पोझिशन. बट लेट्स से दॅट की आपल्याला इथे नको आहे ते पोझिशन फॅक्टर. लेट्स फॉरगेट अबाउट इट. सो व्हॉट वी कॅन डू हियर, आय कॅन टार्गेट दिस कंटेनर. आणि या कंटेनरला टार्गेट केल्यानंतर आपण असं म्हणू शकतो की मला बॅकग्राऊंड इमेज ही हवी. ओके, आता डबल डॉट द्यावं लागतील कारण मला इमेज फोल्डर पर्यंत रीच करायचं. आफ्टर दॅट वी विल जस्ट यूज बीजी इमेज and you will see the background is applied to it. केलंय. पण आपल्या इमेज मध्ये तो जो हँड होता तो कुठे होता? सेंटरला होता. इथे दिसतोय तसा. सो लेट्स shrink that image. So for that I will say background size 100%. So now it will shrink that size. पण तरी पण तो हँड तसा नाही जसा आपल्याला हवा. So for that I will just say that I will need background position काय हवी बॅकग्राऊंड पोझिशन? होप सो मॅच झालेली.
right? Now, here is the scenario. आता मला सांगा, जर मी इथे बॉडी एलिमेंटची हाईट 200 VH केली आणि इथे स्क्रोल आलाय, तर स्क्रोल केल्यानंतर ही इमेजचं काय होणार? काय झालं? ती इमेज कशी होती? स्क्रोल होती ना, बरोबर की नाही होती ना स्क्रोल? मग आता मला सपोज ही इमेज अशी फिक्स करायची इथे. सध्या काय ती बाय डिफॉल्ट ऑन स्क्रोलेबल आहे. सो मला काय करायचं, इमेज फिक्स करायची. ओके, सो इन दॅट केस just will go with some websites like background attachment sites. हे सर्व प्रॉपर्टीजच देत आहे. ओके, ठीक आहे, नो वरीज. So here the next step will be, I will say that here I will just say background image, background attachment must be fixed. याने काय होणार आहे, मी आता जर कंटेंट स्क्रोल करण्याचा प्रयत्न केला, काय वाटतंय? इमेज फिक्स झाली, स्क्रोल होतोय, पण इमेज कशी आहे? फिक्स. हा पार्ट आहे बॅकग्राऊंड अटॅचमेंट. नाउ लाईक करंटली जर इथे बघितलं तर ही इमेज खूप ब्राईटर दिसते आणि ही आपल्या लॉग इनला थोडीशी डिस्टर्ब करते. तर एवढं लाईट बॅकग्राऊंड हवंय का आपल्याला? ब्राईट. आय जस्ट वॉन्ट टू मेक इट लाईट. सो व्हॉट वी कॅन डू, इन फ्रंट ऑफ दिस, याच्या आधी वी विल यूज लिनियर ग्रॅडियंट. काय यूज करेल मी? आणि बघा इथे मी कोमा देईन. So now second will be a URL. First will be linear gradient. Just I will use a color as a black. Black, comma black. काय कलर यूज करेल मी? पूर्ण ब्लॅक झाली. बघा ऑन स्क्रोल पण ती दिसते. नाउ लेट्स मेक इट अ बिट लाइटर. सो इथे मी त्याची थोडी ट्रान्सपरन्सी ऍड करेन आणि तीच व्हॅल्यू मी इथे पण अप्लाय. ओके, थोडीशी अजून ब्राईटर बघ. आता लॉगिनला फोकस वाटतोय का? राईट. चला लॉगिनला थोडासा ग्लो देऊया, बिकॉज द बॅकग्राऊंड ब्राईट आहे, त्याला थोडा ग्लो जर दिला तर अजून छान दिसेल. So what we can do, just I will say that this is my login section and I will just say box shadow 000 1 pixel yellow green. Let's make it 5 pixel as blur. Okay, त्याला अजून थोडंसं अजून करू शकतो आपण. We can make it like say 10 pixels. Auto glowness very काय म्हटलं? ते डिपेंड करतं आपण या व्हॅल्यूज काय देतोय. जर फर्स्ट व्हॅल्यू 0 असेल, जर फर्स्ट व्हॅल्यू आपण इन्क्रीज केली प्लस मध्ये तर तो राईट साईडला जाईल. जर फर्स्ट व्हॅल्यू आपण मायनस मध्ये घेतली तर लेफ्ट साईडला. फर्स्ट व्हॅल्यू जर आपण प्लस, सेकंड व्हॅल्यू जर प्लस केली तर बॉटम, जर मायनस केली तर
का हो? पण इथे आपण काही केलंय का? नाही. ती बाय डिफॉल्ट बॅकग्राऊंड त्याच्या बॅकला आहे. आपण त्याला ब्लरने साईड केली तर तो असं स्प्रेड होऊन जातो साईड. कारण आता तो शार्प नाही. इथपर्यंत काही प्रॉब्लेम. नाऊ यू कॅन सी दॅट स्टिल इट विल बी द सेम. But what I want, I don't want the height of body. See, it looks perfect. समजतंय? 5-10 मिनिटं ट्राय करून बघतात. बॅकग्राऊंड अटॅचमेंट वगैरे ऍड करून बघता. एक शॅडो ऍड करून बघता. यात तुम्ही एकापेक्षा जास्त कलर घेऊ शकताय. ओके, चला आपण ओमकारच्या आवडीचे कलर घेऊ. ओमकार 3 कलर सांग मला. हा, 3ही सांगायचे. वेगळे काही सांग ना. ऑरेंज, अजून ब्लॅक, एक मिनिट थांब. ऑरेंज पुढं. ब्लॅक, हा ब्लॅक, हा पुढे येलो, येल्लो. वाह, क्या बात आहे. याला म्हणतात कोऑर्डिनेटर. चला ओमकारच्या आवडीतच ठेवूया आपण बॅग. ट्राय करून बघा. 5 मिनिटं. Fine. So now let's understand the positions, that why we need positions in CSS and how we can use them. यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. बॅकग्राऊंडचं लक्षात आलं सर्वांना? ओके. तर पोझिशनचा यूज कुठे कुठे होता हे थोडं समजून घेऊ. So for that, I will just open a website called the Times of India. Just I will go for economic stats. Okay, let's open that. सो आता ही जी इकॉनॉमिक टाइम्सची वेबसाईट आहे यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे पोझिशनचा यूज झालेला आहे. आता कुठे कुठे झालाय तर आपण हा समजून घेऊ. सर्व स्टार्टिंगला जर बघितलं, साईट मी परत एकदा लोड करतो. गुड. सो नाउ इफ यू सी केअरफुली, जर मी या एलिमेंटला स्क्रोल करतोय, जस्ट वॉच दिस. आता तुम्हाला लोकेशन कोणती म्हणजे बघायचे बघा. हा मेनू बार दिसतोय सर्वांना? याच्यावरती थोडस लक्ष द्या. बघा, मी त्याला जस्ट स्क्रोल करतो. काय झालं एका लेवल नंतर? येस, तो त्याच्या जागेवरती फिक्स झाला. बरोबर. पण परत रिलीज झाला का तो? झाला. बरोबर की नाही? त्यानंतर बघा हे एक पॉपअप आलं. स्क्रोल करतोय, पण हे मूव्ह होतंय का? नाही. आता बघा इथे एक ऍड आहे बघा, सेन्सेक्सची ऍड आहे. खाली पण एक मॉन्सून ऑफर दिली त्यांनी. ओके, जर मी याला स्क्रोल जर केलं त्याची मुवमेंट होती का? नाही होत. ज्यावेळेस मी ते झूम करेल तर या लाईन वरती बघा एक एलिमेंट दिसतोय का? दिसतोय का? येस. सो दिस इज समथिंग व्हॉट वी कॉल्ड इट एज अ पोझिशन्स. हा यूज आहे पोझिशन. खूप साऱ्या वेबसाईट मध्ये बघा तुम्ही होल्ड करतो, हे मेनू दिसतोय का तुम्हाला? सब मेनू. हाऊ वी कॅन क्रिएट इट? with the help of positions. Okay, so in CSS there are different kinds of positions. So let's understand one by one. Let's understand one by one. Okay, let's understand one by one.
So we have one property called as position. किती प्रॉपर्टीज टोटल? एकच प्रॉपर्टी ज्याला आपण पोझिशन्स म्हणतो. दिस इज द फर्स्ट केस. नाव द सेकंड केस. आता आपल्याकडे वेगवेगळे सिनेरिओज आहेत. आपण एक्झाम्पल बघितले, सर्वांनी बघितले. तर काही ठिकाणी तुम्हाला कसं वाटलं की ते स्क्रोल होतंय, बरोबर, आणि एका ठिकाणी जाऊन फिक्स होतं. काही ठिकाणी असं आहे की स्क्रोल करताय पण ते पोझिशन कशी आहे, फिक्स आहे त्याची. आणि असे पण एरिया जिथे एक लाईन आहे त्याच्यावरती कॉन्टेंट आहे पण तो मूव्ह होतोय, स्क्रोल होतोय. सो इन CSS वी हॅव 5 डिफरंट व्हॅल्यूज ऑफ पोझिशन. स्टॅटिक, then relative, then absolute, then fixed, sticky. Okay, so these are the 5 values which has with the position. Now by default any element comes with a value called as a static. प्रत्येक एलिमेंटची व्हॅल्यू काय असते? ही डिफॉल्ट आहे त्याची. कशी आहे ती? व्हेरी गुड. इट्स डिफॉल्ट व्हॅल्यू इज ओके. नाव मग आता हे रिलेटिव्ह, ऍब्सोल्यूट, फिक्स, स्टिकी यूज कसं होतं तर ते आपण थोडं समजून घेऊया. फिक्स वरून तुम्हाला एक गोष्ट तर लक्षात आली असेल. फिक्स म्हणजे काय? क्या बात है. फिक्स म्हणजे फिक्स, बरोबर बोलला तो. फिक्स म्हणजे एक्झॅक्ट साईज, एक्झॅक्ट लोकेशन. त्या पेजवरती तुम्ही त्याला किती पण त्या पेजला स्क्रोल करा, तो त्याची जागा सोडणार आहे का? नाही. जसं ओमकार सेकंड रो मध्येच बसतो, तो पहिल्या रो मध्ये येतच नाही, ती फिक्स आहे. ओके, हे तर लक्षात आलं असेल. त्यानंतर जे एक्झाम्पल आपण इथे बघितलं बघा, एका लिमिट पर्यंत स्क्रोल होतोय आणि परत त्याच्या एक्झॅक्ट पोझिशनला येतोय बघा, नंतर फिक्स होऊन जातो. असा जर एखादा एलिमेंट असेल जो मूव्ह होतोय आणि नंतर जाऊन स्टिक होतोय, बघा मूव्ह होतो स्टिक होतो, तर अशा केसमध्ये पोझिशन कोणती असेल? पोझिशन व्हॅल्यू स्टिकी. ओके, नाव नेक्स्ट. जर मला एका एलिमेंटवरती दुसरा एलिमेंट मॅप करायचा आहे, कसं करायचं आहे? एका एलिमेंटवरती दुसरा एलिमेंट मॅप करायचा आहे, तर यासाठी आपण पोझिशन यूज करतो ऍब्सोल्यूट. ठीक आहे. आणि रिलेटिव्हचा यूज काय असतो तो आपण नंतर बघू. तर सर्वात स्टार्टिंगला आता आपण समजून घ्या की या प्रॉपर्टी वर्क कशा होत्या. तर यासाठी आपण एक्झाम्पल घेऊया. सो आय विल जस्ट क्लोज दिस वन and just I will go to the project. Inside this project, we will create our open our folder. Just I will go to the batch 4. Here I will just say CSS positions, and then I will open this code with folder with VS Code. Let's create a file. Let's trust it. Let's create a file. Let's create a folder. Let's create a file. Now let's link up this. CSS positions. Okay, let's create a body, and I will just say section having a value like, let's make right click, let's say open it,
लाईव्ह सर. नाव आता इथे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण आता काही बॉक्स क्रिएट करणार आहे. काय क्रिएट करणार आहे? बॉक्स. याच्या अंडरस्टँडिंगसाठी. हे जर समजलं तुम्हाला म्हणजे तुम्हाला सीएसएस पूर्ण कळेल. सो लेट्स गो सॉरी. सो पोझिशन्स बाय डिफॉल्ट तुम्हाला सगळे कळतात. सो वी विल क्रिएट वन पॅरेंट. Sorry, I will just say one parent class as a parent. आणि या पॅरेंटचे मी दोन सेक्शन क्रिएट करतो. First we'll have a class like class -1 or section 1 or child 1. And second we'll have a class. Very good. Good. Child 1 and child. Just a minute. So let's create a design for this. So I will just say link CSS. And here just I will say /CSS. Also I will just say universal selector, margin 0, and box sizing as Border. so. Also we will create a parent which will have width as 70 VW या फिर परसेंटेज भी कर सकते हैं आप. हाइट रहेगी 70 VH. ओके. बॉर्डर बैकग्राउंड कलर रहेगा लाइट कोरल. तो ये इस तरीके से आपका आउटपुट देगा. नाउ नेक्स्ट वी विल हैव देयर आर 2 सेक्शंस. आर कितने सेक्शन है? दो. Okay. So I will say section and I will just say width as like width as a 30 VH VW, height as a 20 VH, and border as 1 pixel solid. Very good. And this will be a child. चला तर दोन्ही पण चाइल्डला काय करणार आहे आपण? त्यांना इंडिव्हिज्युअल कलर देऊया. So I will say there will be a child 1. We'll have the height, we'll have the background color as green, and the next one will have the background color as magenta or violet. Okay. Now, anyone can tell me the difference between percentage and VH? आता इथे तुम्हाला डिफरन्स काय? मला सांगा मी किती विड्थ दिलेली चाइल्ड एलिमेंट? किती? 30 VW. मग हा कोणाला कन्सिडर करेल? ही विड्थ कोणाला कन्सिडर करतोय? 30 VH म्हणजे कोणाला असोसिएटेड होतो? कोणत्या कंटेनर? कलर कोणते कलर आहे? मला सांगा. व्हाईट कलर, लाईट कोरल कलर. जर VW दिली तर विचारलं मी. हा VW. आता जर मी इथे 100 VW दिली तर काय होईल? असं वाटतं मला. ही जी विड्थ आहे या विड्थचं नाव काय आहे? VW. VW म्हणजे काय? व्ह्यू पोर्ट विड्थ. मला सांगा तुमचा व्ह्यू पोर्ट हा आहे का पूर्ण स्क्रीन? मग तो कोणाला फॉलो करतोय? स्क्रीन. पण जर मी इथे म्हणलो 100%, तर तो कोणाला मॅप
समजला का डिफरन्स? म्हणून जर पॅरेंटला आपण वेट दिली तर चाइल्डचे वेट पर्सेंटेजने मॅप करायचे असते. आता मी याला जर 30% म्हणलो तर हा कोणाची असोसिएटेड आहे 30%? या पॅरेंटची. म्हणजे ही झाली 100 आणि त्याची ही झाली 30%. समजलं? नाव the next. So here, now let's say that I just want to move this element. काय करायचं आपल्याला? हा एलिमेंट मूव्ह करायचा. आता आपण किती डिरेक्शन मध्ये याला मूव्ह करू शकतोय? 5 कोणते? दोन. सांगा. दोन. कोणते कोणते? Horizontal, vertical. ठीक आहे. व्हेरी गुड. हॉरिझॉन्टल व्हर्टिकल. पण या डिरेक्शन झाल्या का? Top, bottom, end. टॉप बॉटम एंड. End ला पण घेऊ शकतो, खाली पण घेऊ शकतो. आणि ज्या साध्या दिशा आहेत त्या सांगा ना. लेफ्ट, राईट, टॉप. किती आहे? बरं झालं आता ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ साऊथ. किती साईड्स आहे? तर आपल्याकडे ह्या पोझिशन सोबत काही डिरेक्शनल प्रॉपर्टीज असतात. लेफ्ट, राईट, टॉप, बॉटम. या एलिमेंटला मूव्ह करण्यासाठी आपण यूज करतो. ओके. हा. नाव द नेक्स्ट विल बी लेट से की मला एलिमेंट मूव्ह करायचा आहे. तर कोणत्या प्रॉपर्टी यूज करणार आपण मुवमेंटसाठी? लेफ्ट, राईट, टॉप, बॉटम. तर चला मला सपोज हा चाइल्ड 1 टॉपने मूव्ह करायचा आहे 16 लाईक 50 पीस. किती मूव्ह करायचं आहे? लेट्स सेव्ह इट अँड लेट्स गो टू द कोड. मूव्ह झाला नाही का? टॉपला आहे म्हणून नाही. बाय डिफॉल्ट त्याची जी पोझिशन होती ती कोणती असते? कोणती पोझिशन असते? Defaults. त्याची ब्रॅकेट मध्ये दिलंय ते डिफॉल्ट नाव त्यासाठी दिलंय की समजून घ्यायचं. जर काहीच डिफॉल्ट असं डिफॉल्ट कोणती पोझिशन आहे? जेव्हा पण तुम्ही कोणता पण एलिमेंट क्रिएट करता त्या एलिमेंटची बाय डिफॉल्ट पोझिशन काय असते? त्यामुळे जर स्टॅटिक पोझिशन असेल तर टॉप, राईट, बॉटम आणि लेफ्ट प्रॉपर्टी वर्क होत नाही. हे लिहून घ्या कुठे. इफ द पोझिशन व्हॅल्यू इज स्टॅटिक, if the position value is static, नोटबुक करा मनीष. If the position's value is static, very good. काय झालंय? Yeah, if the position values is static, the directional properties like left, top, bottom, right doesn't work. Okay? समजलंय? Very good. Okay. Now, इथपर्यंत clear आहे? So what we can do for this, I will make this element position as a relative. Zala move. Now let's move from left also as 150 pixel. आणि इथून पण मी काय करेल? 150 pixel move करेल. What you can see?
एलिमेंट मूव्ह होतोय का? हो. होतोय. एलिमेंट मूव्ह होतोय. पण मला सांगा, त्या एलिमेंटची जी एरिया होती, त्याने जी एरिया अक्वायर केली होती, ती रिमूव्ह झाली काही? कुठे आहे ओमकार ती एरिया? कुठे? तिथे उडत पहिले तिथं 2च्या वरती. म्हणजे काय असतं? रिलेटिव्ह म्हणजे काय? बरोबर. त्याची एरिया तसाच असतो आणि त्याच लोकेशन पासून तो मूव्ह करतो. जर आपण म्हणतो की आमच्या घरी रिलेटिव्ह आलेले, तर ते कुठून येतात? कुठून येतात? गावावरून येतात आणि परत पुढे जातात जगावाला जातात. तर ते त्यांच्या घरून आलेले असतात. बरोबर की नाही? असं तर ते दुसऱ्याच्या घरून येतात. जरी ते दुसऱ्याची आले, आपण काय म्हणतो की हे XYZ राहणार आहे. बरोबर की नाही? सो रिलेटिव्हचा अर्थ काय होतो की ज्या वेळेस तुम्ही एलिमेंट रिलेटिव्ह करता, तर तो फ्री सरफेस मध्ये मूव्ह तर करतो, पण त्याची तो एक्झिस्टिंग जागा सोडत नाही. ओके, त्यामुळे तो तुम्हाला तसाच दिसेल. आणि रिलेटिव्ह एलिमेंट त्याच्या एक्झिस्टिंग स्पेस पासूनच मूव्ह होतो. आलंय लक्षात? व्हेरी गुड. नाव असं हवंय का तुम्हाला? पण नाही का? कारण ती अनवॉन्टेड स्पेस आहे. मग मला जर असं नकोय आणि अनवॉन्टेड स्पेस जर रिमूव्ह करायची, तर अशा केसमध्ये instead of using position as a relative, we will say position as absolute. बघा काही चेंज दिसतोय का? काय चेंज दिसतोय? दोन चेंजेस दिसतील तुम्हाला. मला दोन्ही पण चेंजेस. हा, व्हेरी गुड. काय झालंय? विड्थ पण इन्क्रीज झाली. आता विड्थ इन्क्रीज झाली म्हणल्यानंतर काहीतरी तर सिनेरिओ घडला असेल. येस ऑर नो? व्हेरी गुड. तर बघा, जेव्हा तुम्ही पोझिशन ऍज अ ऍब्सोल्यूट करतात, तेव्हा तो एलिमेंट असा सरफेस वरती तरंगतो. इट्स फ्लोट. जसं एक सपोज पाणी आहे. त्या पाण्यावरती तुम्ही पेपर जर टाकला तर काय होणार आहे? तरंगतो. तशाच प्रकारे आता हा ग्रीन जो एलिमेंट आहे हा तरंगतोय त्या सरफेसवर आणि त्याची एक्झिस्टिंग स्पेस जी आहे ती रिमूव्ह झाली. फॉर अन एक्झाम्पल, ओमकार XYZ गावी राहिला होता. कोणत्या गावी बेटा? गाव कोणतं आहे तुझं? हा, चांदवड. चांदवडच ना? ती देवीच आहे, ती चांदवडची देवी. व्हेरी चांदवडच आहे. ओमकारने त्याची सर्व जमीन विकली नाशिकला. आता त्याचे रिलेटिव्ह काय सांगतील? तो कुठे आता राहिला? आता तो रिलेटिव्ह आहे का चांदवडचा? नाही. तर हा कन्सेप्ट आहे याचा. ओके, सो जेव्हा पण तुम्ही एलिमेंट ऍब्सोल्यूट करतात, तो त्याची एक्झिस्टिंग स्पेस रिमूव्ह होऊन जाते आणि तो टॉपला फ्लोट करतो. बरोबर किती? परंतु तो टॉपला फ्लोट जर करतोय, कोणी ना कोणी त्याचं पॅरेंट असतं. कारण ऍब्सोल्यूट एलिमेंटला एक पॅरेंट हवा असतो. आता इथे बाय डिफॉल्ट जो पॅरेंट आहे तो कोण आहे? कोण पॅरेंट असेल त्याचा? नाही, तो नाही रे. तुम्ही मला नाव सांगायचं. पॅरेंट क्लास नाहीये. त्याचा पॅरेंट जो डिफॉल्ट असतो तो बॉडी असतो. कारण तो फ्री सरफेसवरून तारणला. आता त्याचा पॅरेंट कोण आहे? त्यामुळे त्याची विड्थ तुम्हाला किती दिसते? आता इन्क्रीज झालेली दिसते. समजला का बरं इन्क्रीज झाली? हा, पूर्ण विड्थची ती आता 30% आहे. म्हणजे ह्या पॉइंट पासून तर ह्या पॉइंट पर्यंत जो एरिया आहे तो 30% घेतोय त्याचा. तो बाय डिफॉल्ट कोणाला अटॅच झाला तो? आता हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तुम्हाला वाटत की दीपक हे खरोखर असं होतं का? सो फॉर दॅट व्हॉट वी विल डू, वी विल मेक दिस, वी विल कमिट दिस टॉप लेफ्ट आणि मी म्हणेल बॉटम 0. कोणाला स्टक झाला तो? जर मी म्हटलो राईट 0, पुढे आला तो बॉडीला स्टक करायला. पण जर ओमकारचं असं म्हणणं आहे की नाही, मला ह्या लाईट कोरल मध्येच त्याला कंट्रोल करायचंय. कुठे कंट्रोल करायचंय?
लाईट कोरलमध्ये. तर अशा केसमध्ये तुम्ही स्टॅटिक सोडून कोणती पण प्रॉपर्टी त्याच्या पॅरेंटला द्या. काय करायचं आपल्याला? Parents आहे. हा. आता सर्वात प्रॉपरली जी आपण प्रॉपर्टी यूज करू शकतोय ती आहे रिलेटिव्ह. कारण रिलेटिव्हचा काही अफेक्ट होत नाही. ओके, सो हिअर आता या चाइल्ड वनचा पॅरेंट कोण आहे? Parent. पॅरेंट क्लास. सो मी या पॅरेंट क्लासला म्हणेल पोझिशन ॲज अ रिलेटिव्ह. अँड द मॅजिक विल बी नाव दोज एलिमेंट्स विल रन इनसाइड दी. समजतंय? इज दॅट क्लिअर? पर्यंत क्लिअर आहे? सो दिस इज कॉल्ड ॲज अ ॲब्सोल्यूट. ॲब्सोल्यूट मध्ये काय असतं? ॲब्सोल्यूटला कंट्रोल करण्यासाठी एक पॅरेंट हवा असतो. तो फिक्स, रिलेटिव्ह, स्टिकी, ॲब्सोल्यूट काही पण असो. बाय डिफॉल्ट जेव्हा त्याला पॅरेंट मिळत नाही तर तो कोणाला जाऊन स्टिक होतो? बॉडीला. आणि तो बॉडीच्याच एरियामध्ये बिहेव करे. आलंय लक्षात? आता सपोज मी ह्या एलिमेंटला मी असं केलं समजा, लाईक मी म्हटलं मार्जिन टॉप 1 रेम, or let's make it 5 rem or 10 rem. Let's make it 5. मला काय करायचंय, ह्या चाइल्ड 2 ला लाईक एक क्लोज बटन सारखं बटन क्रिएट करायचंय. आणि ते क्लोज बटन कुठे असणार? या राईट कॉर्नरला असणार. तर चला आता आपण त्याचं बटन क्रिएट करूया. सो मी त्याला म्हणेल की याची जी विड्थ आहे ही मला 150 पिक्सल हवी आहे आणि हाईट किती हवी आहे? 150 पिक्सल. So एक झालं. Width. And one more thing which I will do, just I will mark this one as a ओके. आता चला याला आपण छोटं करूया अजून. याच्या आतमधला जो टेक्स्ट आहे चाइल्ड तो मी रिमूव्ह करून टाकेन. आणि आता आपण काय करूया, याला बॉर्डर रेडियस अप्लाय करू. बॉर्डर रेडियस मी अप्लाय करेल 25 पिक्सल. ओके. आता मला याला कुठे मूव्ह करायचंय? सो मी म्हणेल टॉप ॲज अ वरती मूव्ह झाला. पण आपल्याला असं हवंय का? नाही. मला कसं हवंय, तो एक्झॅक्टली त्याच्या कॉर्नरला गेला पाहिजे. मग मला सांगा त्याची साईज किती आहे? 50 ची हाफ किती? 25. मग मी याला टॉपला -25 पिक्सल रन करेल आणि राईटला काय करेल? -25 पिक्सल. तो बरोबर सेंटरला जाईल. आणि आता मी त्याला बॅकग्राऊंड कलर रेड अप्लाय करेल, प्लस त्याची साईज अजून कमी करूया, लाईक 20x20. मग इथे मायनस आपल्याला काय करावं लागेल? हाफ. 10. क्लोज. अजून थोडा मोठा करायचा करू शकता तुम्ही, बट लेट इट बी. सो नाउ यू कॅन सी दॅट इट वर्क्स व्हेरी परफेक्टली. आणि तुम्ही क्लोज ऑप्शन असं देऊ शकता. इव्हन तुम्ही याला कर्सर पण ऍड करू शकता. याची विड्थ मी इन्क्रीज करेल 30x30. And this will be okay. Now you can see mouse पण वर जात आहे. समजलं? एक ऍब्सोल्यूट किती पॉवरफुल आहे. इथपर्यंत काही क्वेश्चन, काही क्वेरी? प्रॅक्टिस करून बघता? जस्ट ट्राय दिस.